नमस्कार, मी श्रुती राहुल. 36 जिल्हे 50 बातम्या या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया वेगवान. मी भुजबळांना टार्गेट केलं नाही, छगन भुजबळांनी मराठा समाजाला टार्गेट केलं, जरांगेंचा आरोप. येवल्यात मी सांतवनवर भेटीसाठी जातोय, भुजबळांनी टेन्शन घेऊ नये, जरांगेंचा टोला. पुण्याच्या जुन्नरमध्ये अजित पवारांच्या सभेत झळकले रामकृष्ण हरीचे बॅनर. रामकृष्ण हरी आपल्या विकासाचं घड्याळच भारी, बॅनरवर उल्लेख. अब न बटेंगे न कटेंगे, संघटित होकर मतदान करेंगे. नाशिकमधील हिंदुत्ववादी संघटनांच्या बॅनरची जोरदार चर्चा. हिंदू हितासाठी 100% मतदान करा, बॅनरच्या माध्यमातून आवाहन. सांगली मतदारसंघात काँग्रेसमधून बंडखोरी करणाऱ्या जयश्री पाटील यांचं पक्षातून निलंबन. पक्षविरोधी कामं केल्यानं 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन. अहिल्यानगरमधील मवियाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सभा. साईबाबांची शाल आणि साईंची मूर्ती भेट देऊन बाळासाहेब थोरात यांच्याकडून प्रियंका गांधींचा सत्कार. अहिल्यानगरमध्ये पंकजा मुंडेंकडून ऊसतोड महामंडळाची मागणी. कार्यकर्त्यांच्या भाववाढीच्या मागणीवर मी महामंडळ मागतेय मात्र मिळेना, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. शेतकऱ्यांनी आताच सोयाबीन विकू नये, थोडं थांबावं. मविया सरकार आल्यानंतर सोयाबीनला 7,000 रुपये भाव देणार, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उद्या नागपूरमध्ये 2 सभा. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात शहा नागपूर दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या गडचिरोली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त वाढवला. नक्षलवाद्यांनी पेरलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्यानं प्रशासन सतर्क. गडचिरोलीत प्रत्येक वाहनाची कसून तपासणी. गोवारी समाजाच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांच्या भेटीनंतर गोवारी शिष्टमंडळाकडून महायुतीला पाठिंबा जाहीर. काँग्रेस नेते राहुल गांधींचा नांदेडमधील महिलांशी संवाद. राहुल गांधींनी मवियाच्या घोषणापत्राची महिलांना दिली माहिती. नांदेडमधील बस स्थानकावर संवाद. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदाचा रोड शो. गोविंदासोबत सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची गर्दी. भंडाऱ्याच्या साकोली विधानसभेत नाना पटोलेंकडून प्रचार सभांचा धडाका. महाराष्ट्र दौऱ्याहून परतल्यानंतर मतदारांच्या भेटीगाठींना सुरुवात. नालासोपारा विधानसभेचे प्रहारचे उमेदवार धनंजय गावडे यांच्यासाठी बच्चू कडूंची सभा. विरारमध्ये झालेल्या सभेतून बच्चू कडूंचा हितेंद्र ठाकूरांवर निशाणा. चंद्रपूरच्या बल्लारपूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव निश्चित. काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त. धनंजय मुंडेंच्या प्रचारासाठी बीडच्या परळीत मुस्लिम समाजाची रॅलीत मोठ्या संख्येनं मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित. जालन्याच्या घनसावंगीत राजेश टोपेंचा गावखेड्यात जोरदार प्रचार सुरू. मतदारसंघातील नागरिकांच्या राजेश टोपेंकडून भेटीगाठी. गुहागरमधील आमदार बदलावा ही मतदारांची भावना. मुख्यमंत्र्यांच्या सभेचा प्रभाव 20 तारखेला दिसेल, रवींद्र फाटक यांची प्रतिक्रिया. भंडाऱ्याच्या साकोली विधानसभेत महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्याकडून कमळाचं फूल देत प्रचार. ब्राह्मणकरांची नाना पटोलेंची लढत. जळगावच्या अंमळनेरमधील महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांच्यासाठी पत्नी जयश्री पाटील मैदानात. मतदारसंघातील महिलांसोबत जयश्री पाटील यांनी साधला संवाद. कराड उत्तरचे भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांचा जोरदार प्रचार सुरू. घोरपडेंचा गावागावात पदयात्रा काढत प्रचार. पदयात्रांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद. अकोले मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांच्या प्रचारासाठी कुटुंब सक्रिय. अकोले मतदारसंघासाठी तिरंगी लढत. भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडी विधानसभेत महायुतीचे उमेदवार राजू कारेमोरे यांच्याकडून जोरदार प्रचार. रात्री उशिरापर्यंत गावांना भेटी देत प्रचार. जळगावच्या ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव पाटील यांच्या प्रचारासाठी वासुदेव मैदानात. वासुदेव गावागावातील चौकात करतोय प्रचार. नंदुरबार मतदारसंघात विजयकुमार गावितांकडून कॉर्नर सभांचा धडाका सुरू. गावितांकडून शासनाच्या योजनांची मतदारांना माहिती. नंदुरबार जिल्ह्यात कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. अनेक मजूर विविध पक्षांच्या प्रचाराला जात असल्यानं शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या उद्भवली. जळगावच्या एरंडोल मतदारसंघातील ठाकरे गटाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर हर्षल माने यांची पारोळा शहरात भव्य प्रचार रॅली. रॅलीत हजारो नागरिक कार्यकर्त्यांचा सहभाग. पत्नी डॉक्टर दीपाली माने यांच्याकडूनही जोरदार प्रचार. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भोरमध्ये अजित पवार गटात कार्यकर्त्यांचं इन्कमिंग. भोरमधील दुर्गम हिरडस मावळ खोऱ्यातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा दादा गटात प्रवेश. रत्नागिरीत मच्छीमार व्यावसायिकांकडून मतदान जनजागृतीसाठी बोट रॅली. रॅलीत 150 बोटींचा सहभाग.
दवंडे महाराज यांच्याकडून 100% मतदानासाठी जनजागृती, सप्तखंजिरी प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती. नंदुरबार जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात. 1258 दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. पर्वती मतदारसंघात 1.5 लाख मतदान चिठ्ठ्यांचं वाटप. मतदारसंघात 3,60,974 इतकी मतदार संख्या. कांद्याच्या वाढत्या दराचा सर्वसामान्य नागरिकांना फटका. मर्यादेबाहेर कांद्याची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश. वाशिमच्या मुळामध्ये बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्याच्या काकडी पिकाचं मोठं नुकसान. काकडी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. वाशिम बाजार समितीत व्यवहार बंद. नाणे टंचाईमुळे, सुट्ट्या पैशांच्या टंचाईमुळे या बाजार समितीतला व्यवहार बंद. कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी मनमाडमध्ये भाविकांची मोठी गर्दी.